नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज 9 तारीख आहे, तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30। तर कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल हळदीचा, तर लवकर उठून पुन्हा सकाळी आंघोळी वगैरे करून आता तयार झालेलो आहोत। तर आज लग्न आहे उषाचं, तर 12:30चं लग्न आहे, सर्वांची तयारी चालू आहे लग्नासाठीची। तर चला आता बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे लग्न पाहणार आहोत। तर मुलगा आहे, नवरा मुलगा, तर त्याचं नाव राज, तो आमच्या जवळचंच गाव आहे मांदिवली, त्या बायतवाडीवरील आहे। तर सकाळची पहिलं दिवा काढलं जातं, त्यानंतरला काही विधी असतात त्या पार पाडले जातात आणि त्यानंतरला मग लग्न। सर्व नातेवाईक मंडळी सर्व आलेले आहेत। तर अशा प्रकारे आज हे लग्न होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ब्राह्मणाने विधीसाठी जी काही सामग्री सांगितली आहे ती आता काढायची तयारी चालू आहे। इकडे आई आहे आणि इकडे सगळं साहित्य आता काढलं जात आहे। सर्व विधी होण्या अगोदर, लग्न होण्या अगोदर सर्वात पहिलं घरचा दिवाळा पूजला जातं। तर बाबा आता पूजन करतायत, सगळेजण तयारी करतायत। तिकडे आई, आत्या, भाऊजी, सर्व आत्या, त्याच्या मावशी, सर्व पाहुणे मंडळी या बसा। तर सगळे जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे। तर आता दिवक आणायला आलेला आहोत। तर आमचा दिवक आहे तो वडाचा दिवक आहे। तर एखाद्या वृक्षाला दिवक मानलं जातं आणि त्यांचं जतन केलं जातं। तर आमचं आहे दिवक आहे तो वडाचा दिवक आहे। तर दिवक आहे तो आदल्या दिवशी शेजारच्या घरामध्ये तुळशीमध्ये आणून ठेवला जातो आणि ज्या दिवशी लग्न आहे तर त्या दिवशी सकाळी घरच्या देवाऱ्यामध्ये ठेवला जातो। तर आता आम्ही ते घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत। सर्व इकडे आमचे नातेवाईक लिहिता का आता इथून देवा घेतलेला आहे आणि आता घरच्या देवाऱ्यामध्ये जाऊन ठेवणार। तर आता जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत, 12:30चं लग्न आहे। पटापट उरकायला लागणार आहे आम्हाला। तर इथे मुहूर्त मेढीला आता पोचलं जातं आहे। तर सर्व आता नातेवाईक मंडळी सुद्धा आलेले आहेत। तर नाचे सासरे दीर निम चढवून झाला, लॉन केलवून झाला, त्यात वाकू लावून झाला नवरीला। काय नवरीचं नाव घे म्हणतो, नवरीचे डोळे टाकलेले असतात। केलं ताव लॉल खेळून झालं बाबू तिकडे आम्हाला वाण दिला चढवून झाला की लॉन केलं सकाळ
आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि आता मी रेडी होऊन आता निघालो आहे. तर नवरा 11 सव्वा 11पर्यंत येईल आणि मग रुखवात न्यायची असते आणि मग थोडंफार विधी असते, त्यामध्ये टाईम जातो आणि 12:30चं लग्न आहे. तर चला, भटजी बुवा पण आलेले आहेत. ताई तर नवरा मुलगा वराडी सर्व आलेली आहेत. आता 11:30 झालेले आहेत. तर आता नवरा मुलगा आता आलेला आहे, तर त्याला चहा आणि पाणी आता घेऊन जात आहेत. हा दिसते ना मी. उतरताना तसंच खांद्यावर ठेव, डोंगरावर ठेव, खाली ठेव. वन सेकंड, इकडे इकडे असं इकडे सेम. तर लग्नाला आता सुरुवात झालेली आहे. आता नवरीला घेऊन जाणार आहोत आम्ही. Dois
उषा इकडे बघ ना थोडी 1 सेकंड थोडीशी इकडे या. पाऊस आला. लावला तर जाऊ दे अरे तो वाट बघता पेशंट नाही आला. तर आता जेवणाचा प्रोग्राम चालू झाला आहे. तर आता दुपारचे वाजले आहेत, जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. अक्षरशः पाऊस कुठेतरी पडत असणार. जोरात असा वारा सुटलेला आहे आणि सर्व मंडळी आता वातावरण बऱ्यापैकी थंड झालं आहे. जो गरम होता उष्णता अगदी तो अचानक थंड झालेला आहे. सर्व तुम्ही बघू शकता इकडे सर्व मंडळी जेवल्यात त्या नाही अजून. हे बघा सगळीकडे जोरदार वारा सुटला आहे आणि अक्षरशः सगळीकडे धूळ धूळ उडते. जोरदार वारा सुटला आहे. खूप मेहनत करते जेवण वाढण्यापासून झाडू काढण्यापासून. निघताय चला तर भेटू त्या सांभाळून. सगळं करा व्यवस्थित हो हो आता आमच्या बहिणी झाल्या आहेत हो त्यांना सोडा. चलो बाय. बाय बाय पिक्चरशी बोलव तू. हो नक्की काय हो नाही मी असं नाही करणार. असं नाही डायरेक्ट ए बाय हा तुम्हीच कधी प्रयत्न डायरेक्ट करा. पूजा घालायची. आम्हाला आमची इच्छा आहे. मग दोघांचं लग्न झालेलं आहे. तो विचारूया पण त्यांना कसा गेला आजचा दिवस. हां काय काय खाशील. पापडच बनवतात सगळे. हे तुम्ही जाताय ना. काय करणार आहे? रात्री
गेला. तर अशा प्रकारे उषाचं लग्न आहे ते पार पडलेलं आहे. आता आम्ही सगळेजण त्यांना आता सोडून आता घरी चाललो आहे. इकडे काका आहेत सोबत. पावसाचं वातावरण होतं नाही का? निव्वळ पावसाचं वातावरण आहेच ऑलरेडी. हां, पाऊस थोडा थोडा रिमझिम पडला सुद्धा, तर काही ठिकाणी पडला पण असेल जोरात. तर अशा प्रकारे हा विवाह सोहळा पार पडला. तर आपण सर्वांनी त्या नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यावा. नक्कीच. तर चला, अशीच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर, बाय. बाय. अरे नारळ सुटके आहेत actually.